दोन्ही संघानं धावेंचा आव्हानाचा ज्या पद्धतीनं मागच्या दोन्ही सेमीफायनल मध्ये रन बनवल्यात त्याच चला बॅट्समन बाबा बॅटरला अगदी ह्या गोष्टी त्यांना प्रॉपर माहित पाहिजे की आता मैदानाच्या मध्ये कधी उतरायचं कधी दाखल व्हायचं आहे, कारण समोरच्या टीमने फिल्डिंग सजवण्यात आलेली आहेत. फक्त वेट त्या बॅटरचा मैदानाच्या मध्ये केला जात आहेत. पण संपूर्ण स्पर्धेचं श्रेय श्री पानबुडी देवी कलामंच मुंबई यांनाही देऊयात, कारण श्री पानबुडी देवी चषक म्हटलं तर अनेक वर्षाची परंपरा, मागील 5 वर्षामध्ये ही परंपरा जोपासण्याचं काम केलंय. नुसतं क्रिकेट खेळतात का, नुसतं क्रिकेटची स्पर्धा भरवतात का, नाही. क्रिकेट व्यतिरिक्त कोकणातलं आपलं नमन जे आहे त्या नमनला सर्वाधिक जास्त प्राधान्य हे मात्र आपण पाहिलं तर मंडळाच्या वतीनं दिलं जात आहे. अनेक साऱ्या शैक्षणिक कामामध्ये नेहमीच मंडळाचा आपल्याला सिंहाचा वाटा पाहायला मिळत आहेत. मग अनेक साऱ्या सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच पुढे असणार हे मंडळ आहेत आणि आज देखील मात्र त्याच वेगानं कामगिरी करत आहेत. लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये बॅटर तयार आहेत, जाऊयात मॅचच्या दिशेने. पाठलाग होणार आहेत 54चा पहिला बॉल. पहिला बॉल म्हटलं सुरुवातीला अटॅक होणार होता, दुसऱ्या बाजूला काउंटर अटॅक होणार आहे. पहिल्याच बॉलवरती आलाय खणखणीत षटकार. 55. थँक्यू डीजे. प्रशांतने देखील सांगितलंय जॉब तुम्हारी बारी थी तब तुम उडा रहे थे, अब हमारी बारी आई हम उडाने लगे. उत्तराला प्रत्युत्तर, प्रश्नाला जसं उत्तर असतं तसं या ठिकाणी दिलं जात आहे. विजयच्या पहिला चेंडूवरती शांत असं प्रशांतने आक्रमण केलंय. दुसरा चेंडू, यस दुसरा चेंडू देखील सीमा पार धाडलाय. चेंडू येतोय पुन्हा एकदा षटकारासाठी. वा 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 वा, मजा येणार. विजय वरती अटॅक, नाव त्याचं प्रशांत आहे. प्रशांत नाही बाई, शांत जरी पाठीमागची 2 अक्षर असली पण अशांतता कशी पसरवायची ना हे प्रशांतला योग्य ठाऊक आहे. पहिला म्हणून मी म्हटलं ना ही मॅच नुसती साधी सोपी मॅच नाहीये, ही मॅच शेवटपर्यंत जाणार याचा अंदाज बाळगलेला आहे. आणि पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आल्यात, 12 रन झाल्यात. नक्कीच जर पाहिलं तर दिनेश दवंडे यांच्याकडून प्रशांतसाठी कॅश प्राइज ऑन झाले, एटीएम ऑन झाले. अजून 2 षटकार, 2 चेंडूवरती 2 षटकार, 501 रुपयाचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी लागणार आहे. सुरेख चेंडू, यस चेंडू ज्या वेगाने आलाय त्याच वेगाने चेंडू भिरकावून देखील दिलाय. सांगितलंय या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूवरती 18 धावा येताना आपण पाहतोय. थँक्यू. आधी हिरो पाहिला पण 1 साइड हिरो अजूनही मैदानाच्या मध्ये पाहायचा होता आणि डीजे वाल्याने आमचं वाजवलं होतं हाय दम नाही दम. भाई दम सबके पास होता है लेकिन दम बार बार लगना बुरी बात आहे. आमच्या सुमितला पण माहित आहे वारंवार दम लागला की दम लागल्यावरती माणूस जास्त थकतो, पण दम लागल्यानंतर माणसाला धावायचं आहे. इथे प्रशांत धावतोय. लगातार 3 सिक्सर आल्यानंतर पुन्हा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला 1 धाव घेण्यात आलाय. एका धाब्याने संघाची धावसंख्या 19. फ्लाइंग ओ माय गॉड, 1च्या जागी 2. कहाणी में ट्विस्ट. एकतर मी म्हणेन तुम्ही इतकी मोठी धावसंख्या उभारल्यात म्हणून मी म्हटलं 2 सेमीफायनलच्या मॅचचा अंदाज पाहिला तर 50च्या वरची धावसंख्या आहेत, म्हणजे दोघांनी बनवल्या होत्या. त्याच्यामुळे ही मॅच तशी होणार जी प्रेक्षकांना हवी आहे, ही मॅच तशी होणार जी पानबुडी देवी चषकाच्या आयोजकांना हवी होती तशीच होणार आहे. आणि नक्की जयासाठी केला अड्ड्याचा तो प्रत्येक क्षण आपला बाबा, त्यासाठीचा प्रत्येकाचा प्रयत्न आपण मैदानावर पाहतोय. सुरेख चेंडू आहे, तडमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, थोडी मिसफील्ड, क्षेत्ररक्षक फंबल झाला. त्यानंतर मात्र 1 धाव होती, 2 धावेमध्ये गिनती केली गेली. 2 धावेने संघ मात्र पुढे सरकलाय. या चुका गाडेवाडी संघ कुठेतरी करतोय, या चुका करायच्या नाहीये. एक डायलॉग आपण ऐकलाय ना, चुकीला माफी नाहीये. इथे चुकीला माफी नाहीये बाई. हे फायनलची मॅच आहे, तुम्ही दिवसभरामध्ये जितक्या चुकी केल्यात त्या चालल्यात, पण इथे चुकीला माफी नाही. धाबाधाव फलकावरती सध्याकडला 22. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र चाललाय पुन्हा सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय, फिल्डिंग केलाय, 1 धाव आलाय. पहिल्या षटकामध्ये जशी सुरुवात व्हायला हवी तशी सुरुवात झालाय. फ्लाइंग स्टार्ट, बेटर स्टार्ट. प्रशांतच्या बॅट मधून पहिल्याच ओव्हरमध्ये 23 आल्यात. आता 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 31. 12-31 म्हटलं 15.50च्या सरासरीनं. आधी तुम्ही 23 घेतल्यात, आता 15 बरोबर आपण पाहिलं तर कंपॅरिझन आहेत. ज्यावेळी राधाकृष्ण पाटीलवाडी संघानं सुरुवात केली ना, सुरुवात बेटर नाही नेव्हर बेटर केल्यात. 23 धावा पहिल्या षटकांमध्ये घेतल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला दुसरा संघ 10 वरती होतात.
म्हणजे फ्लाइंग स्टार्ट आहेत, डबल स्टार्ट आहेत. आता डबल स्टार्टला पुढे घेऊन जायचं आहे. 12 बॉलमध्ये 31 धावेचं लक्ष आहे. मॅच रंगताना पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा ते ट्विस्ट पुन्हा एकदा मात्र येत असताना पाहायला मिळत आहेत. कारण ही स्पर्धा अशी आहे, या स्पर्धेमध्ये नेहमीच अशा मॅचेस होताना पाहिल्यात. आज एक रन किती वेळा 2-3 वेळा होताना पाहिली नाहीत. काल याच मैदानावरती अनेक सारे रेकॉर्ड्स पाहिल्यात. आजही तो रेकॉर्ड होईल का? 12 बॉलमध्ये 31ची गरज. पहिला बॉल समोर प्रशांत फिरून अगदी चान्स दिलाय आणि तो चान्स कन्वर्ट करत असताना बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पार 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 पार. सिक्सर. थँक यू. काम 25 नाही बाय 50 आहे. आणि हे सेलिब्रेशन पहा, दोघांनी जर्सी नाही घातली, त्यांचं सेलिब्रेशन पहा. वा भाई वा, काय सेलिब्रेशन. त्याने तो दांडपटा जसा झाला तो तसा हात फिरवलाय. बैलगाडा शर्यतीमध्ये ते आठवण करून दिलंय. नक्कीच नक्कीच सर. सध्या स्थितीत ट्रेन जर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेळ लागले ना, ते बैलगाडा शर्यतीचं वेळ लागताना आपण पाहतोय. परंतु राजेश वरती देखील हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. काय अफलातून फटकेबाजी करतोय प्रशांत. सूरज चेंडू आहे. यस, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, अगदी पाठवलाय प्लॉट मध्ये. अजून जर पाहिलं तर प्रशांत याच्या बॅट मधून एक षटकार आला या ओव्हर मध्ये, तर दिनेश दबंडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस एटीएम मात्र ऑन झालाय. नाही, मला एक समजत नाही, पारितोषिक 3 सिक्सरला का लागतंय? एक सिक्सरला जो पारितोषिक लावतो तो हिंमतवार असतो. म्हणजे भरपूर वेळा चर्चा ती होते, पण जो पारितोषिक लावतो ना तो काहीतरी गेम खेळत असतो. त्याला माहित आहे भाई, 1 को नहीं लगाना है, 3 को लगाना है, नहीं तो 500 का सवाल है, 500 सवाल आहे. सध्या सर ट्रेंड जर पाहिला तर ड्रीम 11चा ट्रेंड चालू आहे. करोडपती प्रत्येकाला बनायचं आहे. या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येकाला पैसा वसूल आहे. 10 बॉलमध्ये 19 धावेची गरज आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिक्सर आले. आणखीन एक 6 भावा खुश झालाय. त्याने म्हटलं भाई 500 गेले फरक नाही पडणार. आज पाटीलवाडीसाठी 500 जाणार आहेत, आज 500 प्रशांतसाठी जाणार आहेत आणि त्याच्यासाठी हे 500 जमा झालेले आहेत. बघा 500 गेले तरी 50,000 येणार आहेत. 500 जाऊन फायदा नाही, 50,000 येणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी 50,000साठी आणि भव्य दिव्य चषकासाठी प्रयत्न करतात. अफलातून फटकेबाजी. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रशांतच्या या फलंदाजीसाठी. पहिला चेंडू पासून बरसतोय. अफलातून फटकेबाजी. राजेश याच्यावरती आक्रमण. नक्की चर्चा होणार आहे. पुढचा बॉल खेळायचा प्रयत्न केलाय. शॉट फायनलला चाललाय, बॉल वेगाने चाललाय. ओहो, चेंडू सीमारेषेच्या पार. आता प्रशांत धावत नाहीये, त्यालाही माहित आहे बॉल सीमारेषेच्या पारच जाणार. आणि हे सर्व काही जे होतं ना ते पाणबुडी देवी चषकामध्येच होतं. आताही ते तसंच होत आहेत. जर 10 बॉलमध्ये 45 पाहिला ना, म्हणजे स्कोर जर पाहिला 45, एकट्या प्रशांतच्या नावी 45 आहेत. अर्ध्या शतकापासून तो 5 धावा दूर आहेत आणि संघाला जिंकवण्यासाठी तो 9 धावा दूर आहेत. 9 धावा दूर आहेत. 45 झाल्या. 54 धावेचा पाठलाग करायचा आहे. 8 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. लोक तुमच्या अपयशाची स्वप्न पाहतायत, त्यावेळी स्वतःला सांगायचं आहे, हो आय एम लीडर, हो मी जिंकू शकतोय आणि जिंकू शकतोय हाच विश्वास. षटकार. एकदा डीजे थँक्यू. प्रशांत आपली बॅट वरती येऊ द्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जर कोणाच्या नावी झालं असेल आणि तोही रेकॉर्ड फायनल मध्ये केलेला आहे. भाई सब कुछ आने वाला था लेकिन ऍड भी आने वाला था. कारण त्यांचा रोजचा रस्ता आहे तो. नाही, त्यांचा रोजचा रस्ता आहे, त्याच्यामुळे त्यांना जाऊ द्या. जसं बैलगाडा शर्यत म्हणलं बाबा, बैलगाडा नाही पण बैलगाड्याच्या सिमिलरले आहेत, काही चालल्यात. नक्कीच सर, आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना, जर पाणबुडी आयोजकांना देखील वाटलं नव्हतं की अशा प्रकारे मॅच 1 हँडेड जिंकू शकतो. आणि बरोबर वैभवजी यांना मी सांगितलं होतं की बाबा वैभवजी, मागच्या 2 सेमीफायनलच्या मॅच दोघांनी 50 मारला होता ना, एकतर 50च्या जवळपास धावसंख्या गेली तर ती चेसच्या दिशेने जाणार. अंदाज, कारण ऑटोमॅटिकली अंदाज होता हा. आणि दुसऱ्या बाजूनं म्हणजे कधी कधी काय होतं माहिती का, आपण जास्त रन मारलं की ते आपली बॉडी लँग्वेज थोडी डाऊन होते, शोल्डर डाऊन होतात. मग आपण काय विचार करतो की बाबा समोरचा मारू शकेल नाही शकेल, हा आपण विचार करतो. पण कधी कधी ती बॉडी लँग्वेज तितकी हलकी ठेवायची नाही. हलकी ठेवली की परफेक्ट करेक्ट कार्यक्रम होतो, तसा करेक्ट. आणि मागच्या 5 बॉलवरती जर तुम्ही पाहिलं ना, 6 6 6 4 6, म्हणजे सिंगलची भाषा नाही, डबलची नाही, डॉटची नाही आणि विकेटची पण नाही.
आणि आतापर्यंत जर पाहिलं तर डॉट चेंडू आलेला नाहीये, म्हणजे सर्वाधिक महत्वाचं आहे. सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि एकच चौकार आलाय या धावसंख्यांमध्ये. विनिंग स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक, पाटील वाडीनं स्पर्धा जिंकलाय. या ठिकाणी बघा हा जल्लोष जर आपण पाहिलं तर पाहिलेली स्वप्न मित्रांनो पूर्ण होत आहेत. श्री राधाकृष्ण पाटील वाडी. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राधाकृष्ण पाटील वाडी संघ या ठिकाणी चषकाचा मानकरी ठरतोय. आणि